सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करगटावरी ठेवून अगदी वर्णित केल्याप्रमाणे आपण विठ्ठलाचं सुंदर आणि अतिशय लोभनीय रूप आपल्याला दिसत आहे। आज आषाढी वारी आणि आषाढी वारीसाठी हेच सुंदर रूप विठुरायाचं डोळ्यात साठवण्यासाठी समस्त वारकरी जे आहे पंढरपुरात दाखल झालेले आहेत। आपण आता बघू शकतो किती सुंदर विठुरायाचं जे आहे रूप आहे ते इथे आपल्याला दिसतंय आणि हेच करायसाठी समस्त वैष्णवांचा मेळा इथे आलाय आणि आपण आता पुढेही याचं दर्शन घेणार आहोत। तर आता आपण नुकतंच विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि विठुरायाच्या दर्शनानंतर या मंदिराचंही सजावट मी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपण विठुरायाच्या या गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि वैष्णवांचा मेळा जो आहे पंढरपुरात दाखल झालेला आहे। एकंदरीत जितकी आस वारकऱ्यांना पांडुरंगाला भेटायची असते तितकीच पांडुरंगालाही आपल्या भक्तांना भेटायची आस असते आणि भक्त आणि भाविक याचा अनोखा संगम जर आपण पाहिला तर ती आषाढी वारी असते आणि आषाढी वारीमध्ये आज महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे आषाढी एकादशीचा। आज आपण इथे आलो, शासकीय पूजा जी आहे ती पार पडलेली आहे आणि आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी पांडुरंग माऊलीची शासकीय पूजा केली। यंदा ही पूजा करण्याचा मान नाशिकच्या कैलास उगले आणि कल्पना उगले या शेतकरी दाम्पत्याला मिळाला होता। हे दाम्पत्य मागील 12 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत। पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उगले दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला। तर आपण दर्शन घेतलं आणि दर्शनानंतर मी तुम्हाला सांगितलं की या मंदिराची सभामंडपाची जी सजावट आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपण बघू शकतो की फुलांची आरास इथे करण्यात आलेली आहे। ऊससुद्धा सजावटीमध्ये याचा वापर केला गेलेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ही सजावट जी आहे ती केली गेलेली आहे।